पुढच्या 10 वर्षात काय होणार आहे? 10 वर्षात काही होत नसतं. 10 वर्षामध्ये अजून वाट लागलेली असते, याच्या पलीकडे काय होत नसतं. जर आपल्याला विचार करायचा असेल, आज मुंबईसारखं शहर अनेक लोकांनी साधारणपणे 30-40 वर्षापूर्वीची मुंबई पाहिली असेल, अनेक लोकांनी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिली असेल, आज तिकडे आहेत. बाबा काहीतरी एक त्याला कॅरेक्टर होतं. एक बाबा ती लाल बस दिसली की ही मुंबई, काळी पिवळी टॅक्सी दिसली की ही मुंबई. एका प्रत्येक शहराचं एक कॅरेक्टर असतं. जसं तुम्ही जर समजा लंडनला गेला तर लंडनची एक लंडन टॅक्सी असते. तुम्ही जर न्यूयॉर्कला गेला तर न्यूयॉर्कची एक टॅक्सी असते, तिकडच्या बसेस असतात. प्रत्येक शहराचं एक कॅरेक्टर असतं, कॅरेक्टर. आज आमच्या देशामध्ये कुठच्याही शहराला कॅरेक्टर उरलेलं नाही. या शहराची ओळख काय? काही नाही. आमच्याकडे कसले ओळख कसली आता? हे आमच्याकडे फ्लायओव्हर्स होत आहेत, ब्रिजेस होत आहेत. कशासाठी होत आहेत ब्रिजेस? माझा कुठच्याही डेव्हलपमेंटला कधी विरोध नाहीये माझा, नसणार. पण हे सगळं कोणासाठी आणि कशासाठी होतंय? हे आता आग लावायला बसलेलंच आहे तिकडे, कारण मूळ विषय समजून घ्यायचाच नाही आमच्याकडे. देखो राज ठाकरे ने वापिस जहर उगला. मूळ विषय बघायचाच नाही. एक एवढीशी जागा आहे, या एवढ्याशा जागेमध्ये किती माणसं राहू शकतात, त्याला काही मर्यादा आहेत की नाही? आणि बस ज्या वेळेला माणसं ज्या वेळेला वाढायला लागतात, आज मुंबईचं समजा लोकसंख्या बघितली, या मुंबईच्या लोकसंख्येमध्ये बाहेरून आलेल्या लोकांची संख्या किती आहे, आणि मग ते येत आहेत म्हटल्यानंतर त्या सुविधा केल्या पाहिजेत, मग रस्ते केले पाहिजेत, मग ब्रिजेस बांधले पाहिजेत, मग फ्लायओव्हर्स बांधले पाहिजेत, मग एवढ्या इमारतीमध्ये येत आहेत. एवढी सगळी ती मुंबई वाढत जाते. वाढत जाण्यामध्ये इकडच्या लोकांचा लोकसंख्या वाढवण्यास हात नाहीये, येणाऱ्या लोकांचा आहे. आणि मग त्यांना सुविधा देण्यामध्ये आम्ही आमचा खर्च करतोय, आणि आमचा सगळा पैसा हा या शहरांमध्ये खर्च होऊन महाराष्ट्राला मिळत नाहीये. आमचा शेतकरी आत्महत्या करतोय. जो मूळ या राज्याचा पैसा जिकडे जायला पाहिजे, ज्या लोकांसाठी खर्च व्हायला पाहिजे, तिथे पैसा न जाता या सगळ्या गोष्टींवरती, सुविधांवरती पैसे खर्च होत आहेत. मी मागे पण अनेकदा बोलले, परत एकदा बोलतो. एक आपण ठाणे जिल्हा म्हणून घेतला, ठाणे जिल्हा. या एका ठाणे जिल्ह्यामध्ये जगाच्या पाठीवर तुम्हाला असा जिल्हा मिळणार नाही. या देशात तर नाहीच नाही.